तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मशाल चिन्ह न दिल्याने वाद. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये अंबादास दानवे यांनी विचारला जाब. प्रभाग क्रमांक 4 मधील शिवसेना उभाटा पक्षाच्या अधिकृत उमेदवार यांना मशाल हे अधिकृत निवडणूक चिन्ह देण्यात आलं नाहीये. या गंभीर प्रकरणाविरोधात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 4 मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सावित्रीबाई हिरालाल वाणी यांना उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही मशाल हे अधिकृत निवडणूक चिन्ह देण्यात आलं नाहीये. या गंभीर प्रकरणाविरोधात महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणं हे निवडणूक यंत्रणेचं घटनात्मक कर्तव्य असताना जाणीवपूर्वक विलंब का केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. मशाल चिन्ह न मिळाल्यामुळे उमेदवाराच्या प्रचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून हा प्रकार लोकशाही मूल्यावरती तसेच न्यायालयाच्या आदेशावरती गंभीर आघात करणारा असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणाची दखल घेत अंबादास दानवे यांनी राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे तसेच मनपा आयुक्त तथा महापालिका निवडणूक अधिकारी यांच्याशी थेट फोनवरून संवाद साधला. उच्च न्यायालयाचे आदेश असूनही उमेदवाराला चिन्ह न दिले जाणं हे अत्यंत गंभीर असून तात्काळ आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी इथं आलेलो आहे. मी आत्तापर्यंत कोणाचे फॉर्म भरायला वगैरे काही इथं आलो नव्हतो, पण आज पहिल्यांदा आलेलो आहे. आमच्या उमेदवार आहे वाणीताई यांना मशालचा AB फॉर्म ऑलरेडी ज्या दिवशी 30 तारखेला आम्ही दिलेला, परंतु दिलेला असताना त्या दिवशी काही कारणाने या अधिकाऱ्यांनी तो स्वीकारला नाही. आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने लगेच 1 तारखेला या संदर्भात सूचना दिल्या की AB फॉर्म दिलाय, फॉर्म स्वीकारला पाहिजे आणि चिन्ह दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आज दुपारी चिन्ह वाटप असताना जे निवडणूक निर्णय अधिकारी इथले त्यांनी ऑलरेडी यांचं चिन्ह मशाल हे पुकारलं, घोषित केलं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि ही प्रोसेस सुद्धा दुपारी 12:30ला संपली. आत्ता संध्याकाळी 5:30-6 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या कोण लिगल ॲडवायझरचं पत्र आलं. आता महानगरपालिकेचा लिगल ॲडवायझर काय निर्णय घेणारा नाही. ऑलरेडी कोर्टात आज पुन्हा निवडणूक आयोग आणि महापालिका गेलेली असताना कोर्टाने माननीय न्यायालयाने जी काल ऑर्डर दिलेली ती कायम ठेवायला सांगितलेली आहे. असं असताना आता महानगरपालिकेचे जे काही इथं निवडणूक निर्णय अधिकारी हे निर्णय बदलू पाहतात. बदलला असं मी म्हणणार नाही आणि मला असं वाटतं मुद्दाम होऊन राजकीय दबावाखाली असा निर्णय ते घेण्याची दाट शक्यता आहे. अशी भीती आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी व्यक्त केली, म्हणून मी इथं आलेलो. पण असा जर निर्णय घेतला तर मला असं वाटतं ही निवडणूक पक्षपातीपणे होते असं आम्ही समजू आणि या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर उद्या शिवसेनेचा मोर्चा आणू. निवडणूक राहील बाजूला, परंतु असा जर पक्षपातीपणा जर निवडणूक निर्णय अधिकारी करत असतील तर मला असं वाटतं त्याला धडा शिकवावा लागेल आणि तो आम्ही शिकू. यांच्यावर आधी पण आरोप झाले, भाजपचा पण फॉर्म मला माहिती नाही, हे माझा काही कोणावर व्यक्तिगत आरोप नाही, परंतु आमची मशाल आम्हाला अलॉट कोर्टाच्या आदेशाने झालेली आहे. आता ज्यांनी कोणी ऑब्जेक्शन तर एकाही माणसाचं नाही, मग हेच अधिकारी कशासाठी हे करतात हेच मला कळत नाही आहे. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आज आमच्याकडे ऑलरेडी व्हिडिओ आहे, त्यांनी मशाल अलॉट केल्याचा व्हिडिओ आहे, सगळ्या गोष्टी. जर त्यांनी नाही केलं या गोष्टी तर मला असं वाटतं या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर मोर्चा आम्हाला आणावा लागेल. तो आम्ही आणू, निर्णय घ्यायला भाग पाडू. नाही तर निवडणूक जी व्हायचं ते होईल नाही तर न होईल, परंतु या निवडणूक निर्णय अधिकारी धडा शिकू. मी बोललो, मी राज्य निवडणूक आयुक्तांशी सुद्धा बोलणं करून दिलं. महानगरपालिकेचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे श्रीकांत साहेब त्यांच्याशी सुद्धा, वाघमारे साहेबांशी सुद्धा बोललो. त्यांनी सांगितलं की एकदा निर्णय घेतलेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो त्याचा निर्णय तो बदलता येत नाही. आता त्यांना बदलायचं असेल तर त्यांनी कोर्टात जावं असं माझं म्हणणं आहे. पण मशाल अलॉट झालेली आहे. आता तुमची किती वेळ वाट बघणार आहे, पुढची भूमिका काय आहे? बघू ना. हे पहा, मी सांगितलं ना, आता त्यांनी नाही केलं तर उद्या मोर्चा येईल इथं. बाकी निवडणूक बिलकुल थांबू, तो काय निर्णय घेतो बघू ना. महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 4 मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सावित्रीबाई हिरालाल वाणी यांना
भांडणानंतर ठाकरेंचं चिन्ह मिळालं त्याबद्दल त्यांनी माध्यमांशी बोलताना आपलं समाधान व्यक्त केलंय. हो, आता चिन्ह मिळालं आणि बाबासाहेब आपले बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही विजय होणारच. आणि तसेच हायकोर्टाचा ऑर्डर असून सुद्धा आम्हाला रोखण्यात आलं आणि तसेच आम्ही खूप 2-3 दिवसांना खूप परेशानी त्याच्यातून मानसिक हे वातावरण हे झालेले आहे. आताच ऑर्डर तर सकाळी सांगितलं होतं त्यानं, पण आता सकाळपासून आणखीन 3 वाजता पर्यंत त्यानं सांगितलं का महानगरपालिका त्यांच्यापासून आम्हाला हे भेटलेलं आहे आणि तो मला हे देऊ शकत नाही. आता काय म्हणले? आता काय सांगितलं? आता चिन्ह मिळालं म्हणून सांगितलं. मशाल चिन्ह मिळालंय. हो, मशाल. खूप थोड्या वेळापूर्वी तुम्ही नाराज होता, त्याचा चिन्ह भेटलं. आता खूप दुःख झालं 4-5 दिवस, पण आता आनंद झाला. दरम्यान सरकारी अधिकारी शिवसेना उभाटा गटाच्या उमेदवारांना धमक्या देत असल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. सदर अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली असल्याचं त्यांनी सांगितलंय. तक्रारच केली, आरोप नाही आहे, ही सत्यता आहे. त्यांनी रीतसर तक्रार केलेली. आरोप करायचा असं तुम्ही कागदावर लिहिला नसतो, आरोप करून टाकला. पण तुम्ही रीतसर तक्रार केली आहे, त्याची चौकशी व्हावी. या आता ॲडिशनल आहे, त्यांच्यावर कारवाई करावी. यांनी आमच्या एका उमेदवाराला फोन करून सत्ताधारी पक्षाच्या नादीनं बोलावून कशाला उमेदवारी फॉर्म करतो अशा पद्धतीनं बोललेलं आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं वागणं निवडणूक इलेक्शन बोर्ड ऑफ कंडक्टचं कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं सुरू आहे? सत्ताधारी पक्ष, त्यांनी सत्ताधारी पक्षाचा उल्लेखच केला. म्हणजे तो त्या नेत्याचं नाव मी आहे. लिहिलं त्याच्यात पालकमंत्र्याच्या जवळचे असं म्हणतात. मला माहिती नाही, मी काही जास्त संबंध ठेवत नसतो, पण असं म्हणतात. बरं, हे दबाव तंत्र म्हणावं लागेल तर. दबाव तंत्र आहेच. काल बघितलं ना तुम्ही, मशाल कोर्टाने आदेश दिल्यावरही रिजेक्ट करत होतो. दबाव तंत्र आहेच. आणखी तर काही छुटपुट अधिकारी सुद्धा महापालिकेचे याला त्याला फोन करतात, पण सोडून दे, त्यांना नीट करायला काही अवघड काम नाही, त्यांची काही तक्रार नाही करणार. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.